नमस्कार. आज आपण एका अशा घरगुती उपायाबद्दल बोलणार आहोत जो खूपच लोकप्रिय आहे. मध लिंबू पाणी. खरंच त्याने वजन कमी होतं का? आणि जर होत असेल तर त्यामागे नेमकं विज्ञान काय आहे? चला आज अगदी सोप्या भाषेत हे सगळं समजून घेऊया. जेव्हा कुणी नैसर्गिकरित्या वजन कमी करण्याबद्दल बोलतं तेव्हा हमखास मध आणि लिंबू पाण्याच्या ग्लासचा उल्लेख होतोच. हा इतका सोपा आणि प्रसिद्ध उपाय आहे की तो जवळपास सगळ्यांनाच माहिती असतो. पण मग खरा प्रश्न हा आहे की आपण ते पितो खरं, पण शरीराच्या आत गेल्यावर नेमकं काय होतं? हे पेय खरंच तितकं प्रभावी आहे का जितकं बोललं जातं? चला तर मग याच्या मुळापर्यंत जाऊया. तर पहिल्या भागात आपण पाहू की हे इतकं लोकप्रिय का आहे आणि त्यातलं खरं तथ्य काय आहे. आणि आता वळूया आपल्या आजच्या विश्लेषणाच्या मुख्य भागाकडे, म्हणजे हे पेय प्यायल्यावर आपल्या शरीरात नक्की काय घडतं ते समजून घेऊया. तर याचा पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपलं मेटाबॉलिझम सुधारतं. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची अन्न आणि पेयाला ऊर्जेमध्ये बदलण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे आपलं शरीर किती वेगाने कॅलरीज जाळतं तेच हे मेटाबॉलिझम. मग हे साधं पेय हे कसं काय शक्य करतं? बरं, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक आपल्या शरीराची चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम सक्रिय करतात. आणि एकदा का मेटाबॉलिझम वाढलं की शरीरातील कॅलरीज जास्त वेगाने जळू लागतात आणि वजन कमी व्हायला सुरुवात होते. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या फायद्याकडे. हे पेय आपल्या शरीरासाठी एका नैसर्गिक डिटॉक्सिफायर सारखं काम करतं. म्हणजे काय? तर ते शरीरातील अनावश्यक आणि विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतं. तर ही डिटॉक्स प्रक्रिया नेमकी होते कशी? बघा, मध आणि लिंबू एकत्र आल्यावर ते रक्त शुद्ध करण्याचं काम करतात. यामुळे पचनक्रिया तर सुधारतेच, पण शरीरही हलकं वाटायला लागतं. आणि जेव्हा शरीरातून हे विषारी घटक बाहेर पडतात तेव्हा वजन कमी होण्याची गती आपोआपच वाढते. आणि हे दोन्ही घटक पचनक्रियेत एकमेकांना कशी मदत करतात ते पाहणंही इंटरेस्टिंग आहे. लिंबू पोटातील ॲसिडिटी नियंत्रणात ठेवतो, तर दुसरीकडे मध पोटाला नैसर्गिक ओलावा देतो. दोघांची कामं वेगवेगळी आहेत, पण एकत्र आल्यावर पचनसंस्थेसाठी ती खूपच फायदेशीर ठरतात. याचा परिणाम काय होतो? तर पोट स्वच्छ राहतं. आणि हे एक साधं पण खूप महत्त्वाचं समीकरण आहे. पोट स्वच्छ असणं हा वजन कमी करण्याचा पाया आहे. त्यामुळे एक चांगली पचनसंस्था खूपच महत्त्वाची ठरते. आता पाहूया चौथा फायदा, तो म्हणजे भूक नियंत्रित करणं. मधामध्ये नैसर्गिक फ्रुक्टोज असतं, त्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं असल्यासारखं वाटतं. आणि याचा परिणाम काय होतो? तर जे अनावश्यक खाणं आहे ते टाळलं जातं आणि आपोआपच कॅलरीजचं सेवन कमी होतं. आणि आता येतो पाचवा फायदा, जो खूपच प्रभावी आहे. तो म्हणजे हे पेय शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया गतिमान करतं. हे कसं घडतं? तर लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड नावाचा एक घटक असतो. हे ॲसिड शरीरातील फॅट सेल्स म्हणजे चरबीच्या पेशी तोडण्याची प्रक्रिया वेगवान करतं. आणि जर याचं नियमित सेवन केलं तर विशेषतः पोटाच्या भागातील चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की हे पेय फायदेशीर का आहे. आता पाहूया की ते बनवायचं कसं. ही खरंच एक अगदी सोपी पद्धत आहे. हे बनवणं खरंच खूप सोपं आहे. फक्त एक ग्लास कोमट पाणी घ्या. लक्षात ठेवा, पाणी खूप गरम नसावं. त्यात 1 चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. आणि सगळ्यात उत्तम परिणाम मिळवण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी पिणं खूप महत्त्वाचं आहे. आपण फायदे आणि कृती तर पाहिली, पण काही गोष्टी लक्षात ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. या 3 महत्त्वाच्या सूचना आहेत. पहिली गोष्ट, जास्त लिंबू वापरू नका, कारण त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मध टाळलेलाच बरा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा उपाय तेव्हाच जास्त प्रभावी ठरतो जेव्हा तो नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचा एक भाग असतो. आणि हे सगळं आपल्याला निष्कर्षाकडे घेऊन येतं. तर मग हे पेय एक चमत्कार आहे की केवळ एक मदतनीस? याचं अगदी अचूक वर्णन या वाक्यात करता येईल. मध लिंबू पाणी हे वजन कमी करण्यासाठी एक नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी मदतनीस आहे, पण तो कोणताही चमत्कार नाही. आणि हाच यातून घेण्यासारखा मुख्य मुद्दा आहे. वजन कमी करण्याच्या प्रवासात हा एक खूपच मौल्यवान मदतनीस ठरू शकतो, पण तो स्वतःहून काही जादू करणारा उपाय नक्कीच नाही. आणि शेवटी
कोणत्याही आरोग्यविषयक ध्येयाप्रमाणेच इथेही सातत्य हेच यशाचं खरं रहस्य आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा नाही की हा उपाय काम करतो की नाही. खरा प्रश्न हा आहे की आपण आपल्या रोजच्या जीवनात हे सातत्य कसं टिकवून ठेवणार.